मला तुला विचारायचं की आता तू बघतोयस की म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघं जण करिअर ओरिएंटेड आहेत. असं काही होऊ शकतं का की करिअर महत्वाची आहे, मग लग्न थोडंसं म्हणजे तिथे मागे पडतंय, किंवा मग तिथे काही उपाय करावे लागतात का, की तोडगे काढावे लागतात का, कसं म्हणजे मॅनेज होतंय आताच्या मुलांचं? एक मुद्दा त्यातला असा आहे की पूर्वीच्या काळी ना लग्न म्हणजे इति कर्तव्यता होती की लग्न करायचंच, लग्नाशिवाय पर्यायच नाही किंवा आयुष्याला पूर्तताच नाही, अशा पद्धतीचा एक अप्रोच पूर्वीच्या काळात होता. अजूनही आधीच्या पिढीचा तो आहे. पण गेल्या 20-25 वर्षांमध्ये बदललेला ट्रेंड असा आहे की लग्न ही गोष्ट महत्वाचा टप्पा आहे. ती गोष्ट महत्वाची आहे, ती हवी पण आहे, पण ती एकमेव महत्वाची गोष्ट नाहीये. त्यामुळे त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही असा जर भाव कोणाच्या मनात पूर्वी येत असेल तर तो आता अजिबात येत नाही. तर तो महत्वाचा असला तरी त्याला तेवढा इम्पॉर्टन्स नाही की ह्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. त्यामुळे इतर गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये करिअर आहे, त्याच्यामध्ये स्वतःच्या आवडीनिवडी जोपासणं आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियली स्टेबल होणं आहे, तर या गोष्टी नॅचरली तितक्याच महत्वाच्या मानल्या जातात. आणि मग यामध्ये जेव्हा असं होतं की एका गोष्टीमुळे दुसऱ्यावरती परिणाम होणार आहे का, तर मग आपण विचार करू. कारण मग ही एवढी, कारण कोणताही माणूस अगदी अगदी या विचाराला हिशेबी असं म्हणलं जाईल खरं तर, पण कोणताही माणूस काय मिळतंय आणि काय गमावतंय याचा विचार करतोच कोणताही निर्णय घेत असताना. तर लग्न ही गोष्ट मॅन्डेटरी उरली नाहीये किंवा सर्वात महत्वाची उरली नाहीये, तर मला हे करत असताना मी अजून कोणत्या इतर महत्वाच्या गोष्टी गमावणार आहे की काय याचा विचार केला जातो. आणि इसेन्शियली हा विचार जास्तीत जास्त मुली करतात आणि ते नॅचरल आहे, साहजिक आहे. मला असं वाटतं की ते व्हॅलिड पण आहे, कारण करिअरचा विचार करायचाच नाही मुलींनी आणि त्यांनी जे काही असेल ते लग्नासाठी सॅक्रिफाईस करायचं, हा विचार मला बुरसटलेला वाटतो, टू बी रिअली फ्रँक.